नाशिक सिटी. नाशिकमधून येत आहे एक मोठी बातमी. नाशिक भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर. भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांना घेराव घालत केली विरोधात घोषणाबाजी. निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्ते पुन्हा एकदा आक्रमक. नाशिक रोड भागात सुनील केदार एकाच कार्यक्रमाला गेले असता त्यांना घेराव घालत केली जोरदार विरोधात घोषणाबाजी. गेल्या 2 दिवसांपासून भाजपचे कार्यकर्ते आहेत आक्रमक. कार्यकर्त्यांचा रोष पाहून सुनील केदार यांचा काढताप आहे. नवीन नाशिक भागामध्ये आणि शहरामध्ये अनेक ठिकाणी दोन ठिकाणी एबी फॉर्म दिलेले आहे आणि त्यामुळे प्रचंड गोंधळ झालाय. नेमकं काय हा सगळा गोंधळ आहे, कोणाचे एबी फॉर्म उडालेत आणि काय हे सगळं घडत आहे? हॅलो. पक्षाने कालच अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. त्यानुसार भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आपण जाहीर केलेले. राहिला विषय एबी फॉर्मचा, काल थोडाफार काही कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा जो गोंधळ झाला त्यावेळेस काही एबी फॉर्म एखादा दोन इकडे तिकडे गेला असेल, परंतु पक्षाने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. त्यानुसार आमचे पक्षाचे अधिकृत उमेदवार राहतील. पण आता सिडको मध्ये तुम्ही जी यादी दिली आहे त्या यादीनुसार असं कळत आहे की जे काही उमेदवार आहेत त्यामध्ये बडगुजरांच्या घरामध्ये तुम्ही दिलेल्या यादीचा 2च उमेदवार आहेत. इथे मात्र 3 त्यांचे अर्ज जे आहेत ते वैध ठरले, त्याला एबी फॉर्म देखील वैध ठरलाय. आता जी छाननी चालू आहे त्यानुसार जे काही होईल त्यानुसार पक्ष निर्णय घेईल, परंतु आम्ही पक्षाची जी अधिकृत यादी जाहीर केलेली तीच अधिकृत राहणार. याबाबत जर काही एखादा एबी फॉर्म इकडे तिकडे झाला असेल गोंधळामध्ये तर पक्षाला निर्णय घ्यावा लागेल आणि तो पक्ष निर्णय घेईल. पण निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत 5 प्रभागामध्ये 2 आपण एबी फॉर्म दिलेले आहेत. यामध्ये पहिलं तर आहेर असतील, इकडे शहाणे असतील, अशा 5 प्रभागात आहे. आपण आपल्या यादीनुसार एबी फॉर्म दिलेले आणि तेच ग्राह्य धरावे असा आपला अधिकारी तांत्रिक कारण सांगून ज्याचा अर्ज पहिले आलेला आहे तो वैध ठरवला जातोय, बाकीचे अवैध ठरवले जात आहेत. आता ज्यांनी काही अर्ज बाद झाल्याचं माहिती मिळाली त्यांच्या हातात त्या कारण मिळाल्यानंतर आपण तशी आवश्यकता वाटली तर अपील करू, पक्षाकडून अपील केलं जाईल. पण मग आता ही वेळ का येते पक्षावर अपील करण्यापर्यंत? म्हणजे तुमच्या आदेशाने पार्थिव डिफरन्स आपण तुमच्या आदेशाने पक्ष चालतो, तुम्हाला आता विनंती करण्याची वेळ येते, असं का घडतंय पक्षात? राजकीय इच्छाशक्ती उमेदवार वाढले त्याच्यामुळे शेवटच्या टप्प्यात जो गोंधळ झाला त्याच्यामुळे जर काही घडलं असेल तर ते फार काही खूप काही झालंय. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.